Amen. आमेन. Money mismanagement. पैशाची मिसमॅनेजमेंट म्हणजे पैसा नीट न हाताळणे. A hidden destroyer of marriage. विवाहांमध्ये असलेला एक लपलेला नाशकारक प्रकार आहे हा. विवाहांमध्ये असलेला लपलेला नाशकारक प्रकार पैसे हाताळता नीट न येणे. Money mismanagement, a hidden destroyer of marriage. पैसा नीट हाताळता न येणे विवाहांमध्ये हा एक नाशकारक प्रकार. We'll open our Bibles to Mark chapter 3 verse 25. मार्कचा 3रा अध्याय त्यातलं 25वे वचन सगळ्यांनी काढा. सगळ्यांना निवेदन आहे, खाली बसून घ्या सगळ्यांनी आणि वचनाकडे लक्ष लावा. मार्क 3:25. A house divided against itself cannot stand. मार्क 3:25 मध्ये लिहिलंय, आणि जर एखादे घर स्वतःविरुद्ध होऊन आपसात फुटले तर ते घर टिकू शकणार नाही. Many parents don't know how to handle money the right way. अनेक लोकांना, अनेक आई वडिलांना ठाऊक नाहीये की पैसा योग्य रीतीने कसा हाताळायचा. And that's why there are more fights, आणि म्हणून घरात फार भांडणं होतात, more stress, घरात दडपण येतं, and even more divorces in homes today. टेन्शन येतं, आणि अनेक परिवारांमध्ये या कारणामुळे घटस्फोट सुद्धा अलीकडच्या दिवसांमध्ये होत आहे. It's true, but it is very sad. आणि हे खरं आहे, पण हे अतिशय दुःखद आहे की असल्या कारणामुळे आज लोकांच्या जीवनावर एवढी संकट येत आहेत. Money has become one of the biggest reasons why marriages break. आणि पैसा आज एक महत्वाचं कारण झालाय. लोकांचे विवाह तुटण्यामागचं कारण महत्वाचं आज पैसा झालाय. Couples argue about things like who controls the money, आणि जोडपी, लग्न झालेली जोडपी याच्यावरती वाद घालतात की पैशावर कुणाचं नियंत्रण असणार आहे, पैसा कुणाच्या हातात असणार आहे, who decides how it's to be spent, कोण ठरवणार आहे की पैसे कसे वापरायचे, how much to save, किती वाचवायचे, साठवायचे, how much to give, किती द्यायचे, कोण ठरवणार. should we help our respective families with money, आपण आपापल्या परिवारांना, तिनी तिच्या आणि ह्यानी ह्याच्या परिवाराला पैशातनं मदत करायची की नाही करायची, are there financial secrets being kept, आणि काही आर्थिक रहस्य तिथे दडलेली आहेत का. and so when couples are not united about money, आणि जोडपी लग्न झालेली जेव्हा पैशाविषयीनं एकत्र नसतात they start pulling in different directions, मग ते वेगवेगळ्या दिशेनं व्हायला लागतात. and like Jesus said, आणि जसे येशू म्हणाले, if a family fights against itself, एखादा परिवार जर स्वतःच्या घराविरुद्धच लढत आहे असं, it will fall apart. तर तो परिवार पडणार आहे, ते घर नाही टिकणार. And so Jesus meant, तर येशूंना असं म्हणायचं होतं, if people in the same home त्याच घरातली तीच माणसं are not united, जर एकत्र नाहीये if they argue and pull in different directions, आणि त्यांनी वादिवाद जर सुरू केलेला आहे आणि Then the- सगळे वेगवेगळ्या दिशेनं जर जात आहेत, then the home won't stand. तर ते घर उभं राहणार नाहीये. Amen. आमेन. The home will not be strong. ती फॅमिली आणि ते घर मग उभं राहणार नाही आणि ते बळकट राहणार नाही, It will break down. ते घर तुटणार. Money should not divide the home. पैशानी घर तुटता कामा नयेत बेटा. Money should not divide the home. एवढं ते पैशाला काय महत्व द्यायचं. त्या पैशानी घर, परिवार, फॅमिली तुटता कामा. It should be managed together with love, honesty and wisdom. तर तो सगळा पैसा प्रेमानं, प्रामाणिकतेनं आणि ज्ञानानं एकत्र मिळून हाताळला गेला पाहिजे. If two people pull house in two different ways, आणि दोन माणसं विवाहामध्ये जर घराला दोन वेगळ्या दिशेनं नेतात, that house will surely break. ते घर तर तुटणारच आहे ना. तो संसार कसा चालणार. But if two people pull the house in the same direction in the same way, पण त्या जोडप्यातल्या त्या दोन्ही माणसांनी त्यांचं ते घर, ती फॅमिली, ते घरकुल जर एका दिशेनं आणलं, the house will stand strong. तर ते घर उभं राहील बळकट रीतीनं. United we stand, divided we fall. एकत्र आपण उभे राहतो, विभक्त आपण पडून जातो. And so today म्हणून आज